नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 7 मे आणि आजचे आपण राज्यभराचे कांदा बाजारभाव जाणून घ्या. कुठल्या बाजारात जास्त बाजारभाव मिळाला आहे, कुठल्या बाजारात कमी बाजारभाव मिळाले आहे. तर कोल्हापूरला आवक झाली आहे साधारण 5,500 क्विंटल. कमीत कमी दर आहे ₹500, जास्तीत जास्त ₹1,800 आणि सर्वसाधारण दर आहे 1,000. अकोलामध्ये मात्र कांद्याची आवक 250 क्विंटल झालेली आहे. कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1,300 आणि सरासरी मिळाला आहे ₹1,000. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,000 क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर इथला घसरला आहे तो ₹300. जास्तीत जास्त झालाय 850 आणि सरासरी झालेला आहे 575. चंद्रपूरच्या गंजवड बाजारामध्ये सरासरी दर मिळाला आहे ₹1,300. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी दर आहे 800, जास्तीत जास्त 1,500 आणि सरासरी मिळाला आहे 1,150. खेड चाकणमध्ये 3,000 क्विंटल आवक झाली आणि इथे कमीत कमी दर वधारलेला आहे मित्रांनो. ₹800 आहे, जास्तीत जास्त ₹1,200 आणि सरासरी 1,000 आहे. शिरूरच्या कांदा मार्केटमध्ये कमीत कमी दर मात्र घसरलेला आहे तो ₹300 आहे, जास्तीत जास्त 1,350 आणि सरासरी मात्र दर कमी झालाय तो ₹800 आहे. सातारा मार्केटमध्ये कमीत कमी ₹1,000, जास्तीत जास्त 1,400 आणि सरासरी 1,200. साताऱ्यामध्ये कमीत कमी दर चांगला मिळून येतोय. कराड मधल्या हळव्या कांद्याला कमीत कमी 1,200, जास्तीत जास्त 1,500 आणि सर्वसाधारण 1,500 मिळालाय. कराडमध्ये सुद्धा कमीत कमी दर चांगला मिळालाय. सोलापूरला लाल कांद्याचा दर मात्र घसरलाय, तो म्हणजे ₹100 झालाय, जास्तीत जास्त ₹1,600 पण सरासरी मात्र ₹700 आहे. इथे दर घसरलेले दिसून येत आहेत. धुळे मार्केटमध्ये कांद्याची अतिशय कमी आवक झाली, फक्त 1,200 क्विंटल कांदा आलाय. कमीत कमी ₹200, जास्तीत जास्त ₹900 आणि सरासरी ₹800 बाजारभाव मिळाला. धाराशिव मध्ये लाल कांद्याची केवळ 9 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 1,100 आणि सरासरी ₹1,050 दर इथं मिळालेला आहे. नागपूरमध्ये लाल कांद्याला मिळाला 800, 1,200 आणि ₹1,100 असा दर. भुसावळमध्ये लाल कांद्याला मिळाला आहे 800, 1,200, 1,000 दर. हिंगणा बाजार समितीत 800, 2,000 आणि 1,400 इथे जास्तीत जास्त 2,000 मिळाला आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये किमान 500, जास्तीत जास्त 1,200 आणि सरासरी 850 असा मिळाला आहे. सांगलीमध्ये 500, जास्तीत जास्त 1,500 आणि 1,000 असा मिळाला आहे. पुण्यामध्ये लोकल कांद्याला मिळाला 400, 1,500, 950. पुण्याच्या पिंपरी बाजारात मिळाला आहे 700, 1,600, 1,150. मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यामध्ये 200, 1,100 आणि 800 असा दर आहे. कामठीच्या बाजारामध्ये 1,100, 1,500 आणि 1,300 दर आहे. बारामतीच्या जळोची बाजारात 1 नंबरच्या कांद्याला 300, 1,100 आणि 850 असा दर आहे. कल्याणमध्ये 1 नंबरच्या कांद्याला 1,200, 1,400, 1,300 असा दर आहे. नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला जिथे आवक झाली आहे 2,000, कमीत कमी 600, जास्तीत जास्त 1,200 आणि सरासरी 1,050 असा दर मिळाला आहे. चला तर बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर काय आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवला बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला ₹175, कमीत कमी जास्तीत जास्त 1,332 आणि सरासरी 950. नाशिक शहरामधल्या बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला 350, 1,350, 900. लासलगावला उन्हाळी कांद्याला 551, 1,400 आणि 1,100. निफाड बाजारामध्ये लासलगावच्या 600, 1,300, 1,100. विंचूर बाजारात लासलगावच्या 500, 1,260, 1,070 इथे बाजारभाव घसरलेले आहेत. मालेगावच्या मुंगसे बाजारामध्ये मिळाला आहे कमीत कमी 250, जास्तीत जास्त 1,400 आणि सरासरी 975. सिन्नर बाजारात मिळाला आहे सरासरी 1,030. सिन्नरच्या नायगाव बाजारात मिळाला आहे 850. कळवण बाजारात 1,050. पैठण बाजारामध्ये 950. चांदवड बाजारामध्ये 850. संगमनेरला 807. मनमाडला 1,100. सटाण्याला 1,080. कोपरगावला 1,000. पिंपळगाव बसवंतला मिळालेला आहे 1,125. कालच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत सरासरी बाजारभाव टिकून आहे. पिंपळगाव बसवंतच्या सायखेडा बाजारात मात्र बाजारभाव घसरलेले आहेत, ते म्हणजे सरासरी 1,000. पारनेरला ₹1,200 उन्हाळी कांद्याला मिळतोय. दिंडोरीला 1,125. गंगापूरला मिळतोय 820 आणि देवळ्याला मिळतोय 1,175 सरासरी बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. असे कांद्याचे बाजारभाव आपण रोजच बघणार आहोत. धन्यवाद.